चिमूर नगर परिषद सध्या अभूतपूर्व असंतोषाच्या वादळात सापडली आहे। मुख्याधिकाऱ्यांच्या कथित अरेरावी, अपमानास्पद वर्तन आणि कारवाईच्या धमक्यांविरोधात परिषदेत कार्यरत कर्मचाऱ्यांनी आवाज बुलंद करत बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे। प्रशासनातील अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर आला असून नगर परिषद कार्यालयात शुकशुकाट, तर शहरात मात्र या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे। चिमूर नगर परिषदेत कार्यरत असलेल्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांच्या वागणुकीविरोधात एकत्र येत बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे। कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात मुख्याधिकाऱ्यांवर शिवीगाळ, निलंबनाच्या धमक्या, वेतन कपात, रजा नाकारणे, सुट्टीच्या दिवशी जबरदस्ती हजेरी, रात्री उशिरापर्यंत काम करून घेणे व मानसिक छळ केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत। कर्मचाऱ्यांनी याबाबत आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन, विभागीय सहआयुक्त, जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच संबंधित लोकप्रतिनिधी यांच्याकडे केली आहे। काल झालेला प्रकार हा खूप निंदनीय आहे। काल माननीय मुख्याधिकारी यांनी काही कर्मचाऱ्यांना आपल्या दालनात बोलवून शिवीगाळी केली, त्यांच्या चारित्र्यावर ताशेरे ओढले, त्यांना चौकशा करण्याच्या धमक्या दिल्या, त्यांना निलंबित करण्याच्या धमक्या दिल्या। त्यांनी आमच्या आईबापाच्या संस्कारावरही प्रश्नचिन्ह निर्माण केले। त्यामुळे आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी काल संध्याकाळी बसून असा निर्णय घेतला की आमच्या प्रलंबित मागण्या व हा जो प्रकार, निंदनीय प्रकार घडला, या सर्व प्रकाराला धरून आम्ही आज दिनांक 6/1/2026 पासून बेमुदत काम बंद, पूर्ण नगर परिषदच्या सर्व अत्यावश्यक सेवेसह काम बंद आंदोलन पुकारणार आहोत आणि आज तो आम्ही इथं पुकारलेला आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या आणि मॅडमवर कारवाई होत नाही तोपर्यंत हा बेमुदत काम बंद आंदोलन असा सुरू राहील।